सुधाकर बडगुजरांची अखेर भाजपात एंट्री। बबन घोलप, नैना घोलप आणि अशोक मुर्तडकही भाजपात। महाजनांची मध्यस्थी यशस्वी। पक्षप्रवेशानंतर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण मात्र अनभिज्ञ। जोपर्यंत न्यायालय दोषी ठरवत नाही तोपर्यंत कुणाला क्रिटिसाइज करू नये। दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याच्या बडगुजरांवरील आरोपांनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला शरद पवारांचा विरोध। संधी साधूपणा करणाऱ्यांना भाजप बरोबर गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही, पवारांची भूमिका। कुंडमळा दुर्घटनेप्रकरणी 5 सदस्यीय समिती। चौकशी अहवाल आल्यावर कारवाई। राज्यातील धोकादायक पूलही पाडणार, अजित पवारांची माहिती। धोकादायक पर्यटन स्थळांवर प्रवेशबंदी। पर्यटन स्थळाचे रस्त्यावर दिशादर्शक फलक लावावे। कुंडमळा दुर्घटनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश। कॅनडामध्ये G7 शिखर परिषदेदरम्यान जागतिक नेत्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं फोटोशूट। 51व्या परिषदेसाठी जगभरातील शक्तिशाली नेते उपस्थित। 1ली ते 5वी साठी हिंदी सर्वसाधारण तृतीय भाषा असणार। शालेय शिक्षण विभागाचा नवा GR समोर। तर हिंदी भाषेऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्यासाठी 20 विद्यार्थी इच्छुक असणं आवश्यक। नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामासाठी मजूर टंचाईची समस्या। जिल्ह्यात रोजगार नसल्यामुळे अनेक मजुरांचं स्थलांतर। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 120 मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात। 162 मृतांची ओळख पटली। उर्वरित मृतदेह लवकरच सुपूर्द करणार। खूपच वाईट सेवा। एअर इंडियाच्या विमानाला विलंब झाल्यानं सुप्रिया सुळे संतापल्या। सुप्रिया सुळे प्रवास करणाऱ्या विमानाला 3 तास उशीर।